कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमधून शाहू महाराजांचा प्रचार करण्यासाठी शिक्षकांना सक्ती केली जात असल्याचा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप। कॉलेजच्या प्राचार्यांना भेटून पदाधिकाऱ्यांनी विचारला जाब। भाजप शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी धमकी सत्र सुरू केलं, याची दखल निवडणूक आयोगाने घ्यायला हवी। विरोधकांवर कठोरपणे आचारसंहिता लावता आणि दुसरीकडे सत्ताधारी लोक धमक्या देत आहेत, हे चित्र लोकशाहीसाठी मारक आहे। संजय राऊतांची टीका। संजय राऊतांनी सल्ले देऊ नये, मतदारांना धमकावलं नाही, त्यांच्याकडे हिशोब मागणारच। यामध्ये संजय राऊतांनी लुडबुड करू नये, नितेश राणेंचं राऊतांना प्रत्युत्तर। मंगल प्रभात लोढा यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट। रामनवमी उत्सवादरम्यान लागू केलेल्या निर्बंधांबाबत केली चर्चा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड दौऱ्यावर। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हदगाव इथे कार्यकर्ता संवाद मेळावा। हिंगोली लोकसभेचे उमेदवार बाबूराव कदम यांच्या प्रचारासाठी दौरा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज यवतमाळमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळी 5 वाजता महायुतीच्या आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे आज यवतमाळमध्ये आढावा बैठक घेणार। या बैठकीला भावना गवळी गैरहजर राहणार असल्याची माहिती। गवळींची नाराजी कायम असल्याची चर्चा। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आजपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार। अर्ज भरण्याचा आज पहिला दिवस असूनही महायुतीच्या उमेदवाराची अद्याप घोषणा नाही, तर महाविकास आघाडीकडून विनायक राऊत 16 एप्रिलला अर्ज दाखल करणार। मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांचा दिल्ली दौरा रद्द। दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे यांची घेणार होत्या भेट। खरगे गुलबर्गाला गेल्यामुळे भेट होऊ शकत नसल्याची वर्षा गायकवाड यांची माहिती। लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव सुरू। कांद्याला सरासरी 1,500 रुपये भाव, तर जास्तीत जास्त 2,900 रुपये प्रति क्विंटल भाव। स्थानिक व्यापाऱ्यांचा कांदा लिलावात सहभाग नाही। विंचूर उपबाजार व नवीन परवानेधारक व्यापारी लिलावात सहभागी। नागपूरमध्ये आजही पावसाच्या सरी। नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियाला हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट। 19 अंश सेल्सिअस पर्यंत घसरलं तापमान। मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज। तर येत्या 2 दिवसात जम्मू काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता। नागपूरमध्ये काल कमाल 25.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद। आठवड्याच्या सुरुवातीला तापमान 41.5 अंशांवर होतं। बदललेल्या वातावरणामुळे तापमानात 16 अंशांची घट। सलग 2 दिवसांपासून नागपूरमध्ये पावसाची रिपरिप, त्यामुळे नागरिकांना रेनकोट तर तापमान घसरल्याने स्वेटर बाहेर काढावं लागतंय। सध्या नागपुरात पावसाळा सदृश्य चित्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।